धामोते येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि संविधान स्तंभाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला। धामोते गावचे सरपंच महेश विर्ले व सामाजिक कार्यकर्ता ज्योत्स्ना विर्ले यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला प्रारंभ झाला। या भूमिपूजनामुळे धामोते गावात सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक जाणिवेला एक नवे बळ मिळाले। यावेळी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला। या दिनानिमित्त साई मंदिर येथून भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीत विविध समाज घटक, तरुण तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात व जय भीमच्या घोषणांनी रॅलीचे वातावरण भारावून गेले होते। ही रॅली धामोते गावातील भूमिपूजन स्थळी येऊन विसावली आणि पुढे डिस्कवरी हॉटेल येथे समता समिती नेरळ, धामोते, बोपेले, कोल्हारे यांच्या वतीने विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। भूमिपूजन कार्यक्रमात सरपंच महेश विर्ले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर प्रसार प्रत्येक पिढीत व्हावा, हीच भूमिपूजनामागची खरी भावना आहे। संविधान स्तंभ उभारणीमुळे संविधानातील तत्वे समाजासमोर जिवंत राहतील। सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना विर्ले यांनीही महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत समतेच्या चळवळीला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला। या प्रसंगी प्रकाश गायकवाड, गणेश बगाडे, विशाल कोंगडे, प्राची जाधव, विशाल वाघ, अशोकजी गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। गावातील तरुणांनीही या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या अखेरीस विजयादशमीच्या निमित्ताने उपस्थितांना समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला। धामोते गावातील हा ऐतिहासिक उपक्रम सामाजिक सलोखा, समता आणि आंबेडकरी विचारांच्या प्रसाराला नवे अधिष्ठान ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।